नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता आपण फलटण मध्ये असलेलं जे मालोजीराजे कृषी प्रदर्शन जे आहे इथं आलेलो आहे. तर मालोजीराजे कृषी प्रदर्शन मधील पूर्ण आतलं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्याच्या बरोबर समोर आपण गेटवर आहे. तर इथून आपल्याला एंट्री करण्यासाठी इथं खास आकर्षण वगैरे जे आहे कृषी प्रदर्शन मधलं, ते राधा नावाची म्हैस जी आहे तिचा फोटो पण आपल्याला बॅनरवर बघायला भेटतो. पुढे आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती जी आहे ती समोर आपल्याला बघायला भेटते. तर याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला नोंदणी कक्ष आहे. नोंदणी करून पुढे आल्यानंतर जे शेती उपयोगी असणारे जे छोटे ट्रॅक्टर वगैरे जे आहेत ते पण आपल्याला इथं कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटतात मित्रांनो. तर प्रत्येकच कृषी प्रदर्शनमध्ये म्हणजे शेती उपयोगी जे अवजारे वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आपल्याला कृषी प्रदर्शनमध्ये गेल्यानंतर बघायला भेटतात मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर इकडच्या साईडला जर बघितलं तर हे कृषी प्रदर्शन जे आहे त्याच्या निमित्ताने किंवा हे इथं असं रक्तदान जे शिबिर जे आहे ते पण इथं घेतलेलं आहे. तर रक्तदान वगैरे तिथं केल्यानंतर पुढं जर बघितलं मित्रांनो तर इकडं मल्टीपर्पज जो पाना आहे तो आपल्याला इकडं बघायला भेटतो. हे पण प्रत्येक कृषी प्रदर्शनमध्ये असतो. आपल्या पाठीमागचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पण आपल्याला तो पाना वगैरे जे आहे ते मी त्यात पण माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जे फलटणमधलं जे कृषी विद्यापीठ आहे, कृषी शाळा शेती शाळा जे आहे, तर त्याच्या ग्राउंडवर भरलेलं हे कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो. तर या कृषी प्रदर्शनमध्ये समोर बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर वगैरे जे आहेत ते पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर यामध्ये शासनाची जी वेगवेगळी जी सबसिडी असते शेती उपयोगी अवजारामध्ये, हे पण इथं आपल्याला माहिती वगैरे देत असतात आणि ती पूर्ण सबसिडी वगैरे आपल्याला शासनाकडून मिळवून देत असतात. हे पूर्ण अवजारे वगैरे आहे किंवा फवारणीचं ट्रॅक्टर वगैरे आणि ऊस वगैरे बांधणीचा ट्रॅक्टर वगैरे आहे. तर इकडच्या साईडला बघितलं तर आवळ्याचं जे काही पदार्थ आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतं. थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे व्यायाम करण्याची मशीन वगैरे जे आहे ते आपल्याला इथं बघायला भेटते. यामध्ये व्हायब्रेशन वगैरे होत असतं भरपूर आणि ते शरीरामध्ये पूर्ण रक्तसंचालन वगैरे पूर्ण व्यवस्थित सर्क्युलेशन करत असतं. तर चौकशी केली असता कळाले की 25,000 रुपयेपर्यंत ह्या मशिनीची किंमत आहे. तर पुढं आल्यानंतर जे मल्टीपर्पज वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅनर वगैरे जे आहेत ते समोर बघायला भेटतात आणि इलेक्ट्रिकल ज्या स्कूटी ज्या आहेत त्या पण इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये पण वेगवेगळी सबसिडी वगैरे आहे, त्याची पण आपल्याला इथं ते माहिती देतात. तर तसंच पुढं आल्यानंतर जर बघितलं तर इकडं गोविंद जी फलटणची जी डेअरी आहे त्यांचं पण डेअरी प्रोडक्ट वगैरे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत, आपल्याला इथं बघायला भेटतं. तर इथं पण डेअरी प्रोडक्ट किंवा गाईचा गोठा वगैरे जे कसा असतो त्याच्या पद्धतीचं इथं मांडलेलं आहे आपल्याला दाखवायला. तर पुढं आल्यानंतर बघितलं तर वेगवेगळे जे फुलं वगैरे जे आहेत किंवा वेगवेगळे गुलाबाची झाडं वगैरे जे आहेत ते आपल्याला विक्रीसाठी इथं उपलब्ध असलेली आपल्याला बघायला भेटते. याची आपल्याला पूर्ण माहिती वगैरे ते देतात आणि त्यानंतर आपण इथं खरेदी करू शकतो मित्रांनो. तर पुढं जर बघितलं इकडच्या साईडला तर शेतीचं म्हणजे जनावरांचं जे खाण्याचे जे आहे पशुखाद्य आहेत हे पण आपल्याला इथं बघायला भेटतं. पुढं बी बियाणे जे कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या याच्यावर औषधं वगैरे याची पण माहिती आपल्याला इथं हे सांगतायत. तर इकडच्या साईडला पूर्ण सगळे औषधं आणि शेती उपयोगी फवारणीचे जे औषधं वगैरे जे आहेत त्याची पण आपल्याला माहिती बघायला भेटते मित्रांनो. तर तसंच आता इथं एवढं जास्त मोठं कृषी प्रदर्शन नाही आहे मित्रांनो, पण इथं बऱ्याच गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा जो बॅरल आहे याला जो म्हणजे फुटल्यानंतर चिटकवण्यासाठी जो गोंद वापरला जातो तो पण इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तो पण आपल्याला बघायला भेटतो. ते आपल्याला डेमो वगैरे करून दाखवत असतात आणि त्यानंतर आपण ते विकत घेऊ शकतो. तर इकडच्या साईडला जर समोर बघितलं तर शेतीमध्ये जे ऊसासाठी वगैरे लागणारे जे औषधं आहेत ते पण आपल्याला इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुढे येऊन जर बघितलं तर कांदा या पिकासाठी जे बियाणे वापरले जातात किंवा जे कांद्याचे जे बी आहेत किंवा त्याचं जे साईज वगैरे वाढण्यासाठी जे औषधं वगैरे आहेत त्याचा पण इथं स्टॉल आपल्याला बघायला भेटतात. पुढे जर बघितलं तर म्हणजे इथं तेल काढण्याची जी मशीन आहे ते आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. तर या तेल काढण्याची जी मशीन आहे त्याची किंमत जी आहे ते 25,000पर्यंत आपल्याला इथं भेटतं बघायला. तर हर्बल लाईफचे जे प्रोडक्ट आहेत ते पण आपल्याला इथं बघायला भेटतात.
पुढं आल्यानंतर जर बघितलं तर इकडच्या साईडला शेती वगैरे त्याचे जे काही कायदे वगैरे जे आहेत त्याची जी पुस्तकं जे आहेत ते आपल्याला इथं बघायला भेटतात. तर इकडच्या साईडला पुन्हा फुलं वगैरे जे आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर इकडच्या आता समोर जर बघितलं तर मग तुम्हाला इथं पेरूचा जो ज्यूस जो आहे तो पण आपल्याला इथं बघायला भेटतो आणि त्याचे वेगवेगळे जे जॅम वगैरे आहेत ते पण बघायला भेटतात. इकडच्या साईडला जर बघितलं तर हे असे लहान लहान आपल्याला प्रोडक्ट जे आहेत ते किंवा थंड पेय वगैरे जे आहेत ते बघायला भेटतात मित्रांनो. तर इकडच्या साईडला पशुखाद्य वगैरे जे आहेत ते पण आहेत. आणि ऊस वगैरे जे आहे ते ऊसाची साईज वगैरे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृषी प्रदर्शनमध्ये, जेणेकरून त्यांचं जे औषध आहे ते वापरल्यानंतर ऊसाची साईज कशी येते आणि ते न वापरता ऊसाची साईज कशी येते हे दाखवण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. पुढं मित्रांनो गुळाचा मोरावळा आणि घरगुती पद्धतीनं डाळिंबाचा जो जाम आहे तो बनवलेला आपल्याला बघायला भेटतो किंवा खायला किंवा विकत घ्यायला आपल्याला भेटतो मित्रांनो. तर इकडच्या साईडला जर बघितलं तर एकदम लहान लहान वस्तू ज्या आहेत ते गृहोपयोगी जे वस्तू आहेत ते आपल्याला बघायला भेटतात किंवा विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि इथं पशुखाद्याचे जे आहेत ते जास्त करून स्टॉल आपल्याला बघायला भेटतात. तर इथं जर समोर बघितलं तर पुणेरी स्पायसेसचं एक छोटंसं स्टॉल लागलेलं आहे. हे स्वतः आपल्याला जे त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते कसं वापरायचं किंवा तळून झाल्यानंतर टेस्ट करून कसं लागतंय टेस्टला हे आपल्याला दाखवत आहेत आणि आपण तिथून विकत घेऊ शकतो मित्रांनो. तर केळीवर लागणारे जे औषध आहेत ते पण इथं आहेत विक्रीसाठी उपलब्ध. तर पुढं जर बघितलं तर जे सवाई जो मसाला आहे त्याचा पण स्टॉल आहे इथं, ते पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे छोटासा जो मिक्सर आहे तो त्याचा पण स्टॉल आहे इथं, प्रत्येक ठिकाणी तो असतोच बऱ्यापैकी. तर पुढं जर घेऊन आलं तर आपण सफल गन हाऊस जे आहे त्याचे जे प्रोडक्ट आहेत किंवा हे बिना लायसन्सची जी गन आहे ती आपल्याला इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते आपल्याला ते पूर्ण कशी चालवायची वगैरे ते दाखवतात. इकडं जर बघितलं तर हे जे शाळेत उपयोगी येणारे जे पुस्तक आहे ते पाणी वगैरे टाकलं तरी खराब न होणारे जे पुस्तकं आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. इकडच्या साईडला जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे लोणचे आहेत तर राजस्थानी मटका स्पायसेस असं त्याचं नाव आहे, पण इथं आपल्याला ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण ते इथं विकत घेऊ शकतो मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे पापड पण इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याच्या पुढं आल्यानंतर हे असे पापड वगैरे तळून ठेवलेले आहेत ते आपल्याला टेस्ट वगैरे करून दाखवतात. तर पुढे मित्रांनो कृषी प्रदर्शनात जे मुख्य आकर्षण आहे ते जगातील सर्वात बुटकी म्हैस राधा ही आहे. तर ह्या राधाची जी उंची जर बघितलं तर 2 फूट 8 इंच जे आहे ती उंची आहे आणि वय जर बघितलं तर 3 वर्षापेक्षा थोडंसं जास्त ह्या म्हशीचं वय आहे. तर ही आपल्या कृषी प्रदर्शनाची जी मुख्य आकर्षण आहे ते आहे. तर हे पूर्ण कृषी प्रदर्शन बघून झाल्यानंतर थोडं बाहेरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे जे पदार्थ जे आहेत ते खाण्यासाठी उपलब्ध आहेत ते आपण इथं घेऊ शकतो. आईस्क्रीम वगैरे जे आहे ते इथं मिळते मित्रांनो. तर ते आपण इथं कृषी प्रदर्शन बघून झाल्यानंतर इथं आपण खाण्यासाठी थांबू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो हे जे फलटणचं कृषी प्रदर्शन होतं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग धन्यवाद. भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.